शिक्षण क्षेत्राला देणारे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था प्रसाराच्या या ज्ञान यज्ञामध्ये अखंड समिधा अर्पण करणाऱ्या आणि तरीही कायम प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या आपल्या संस्थेचं सात्विक वैभव असणाऱ्या आपल्या संस्था माता सुशला देवी साळुंखे, ज्यांचा आदर्श आपल्या वाटचालीत नेहमी डोळ्यासमोर असावा म्हणून बापूजींनी ज्यांचं नाव आपल्या संस्थेला धारण केलं ते आपले महामानव आदर्श श्री स्वामी विवेकानंद. या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या 34व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या या सोहळ्यामध्ये, या व्याख्यानामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात बापूजी साळुंखे यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि आपल्या सर्वांच्या रोजच्या परिपाठाच्या असणाऱ्या प्रार्थनेनं आपण करीत असतो. मानव्याला साथ घालणारी आणि सर्व धर्मांना कवेत घेऊन तरीही सर्व धर्मांच्या पलीकडे जाऊन मानवतेला साथ घालणारी अशी ही सर्व धर्म प्रार्थना जी बापूजींनी लिहिलेली आहे, त्या प्रार्थनेच्या श्रवणानं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. माझे सर्व सहभागींना विनंती आहे की त्यांनी प्रार्थनेसाठी तयार व्हावे. सुर्वे सर. येस. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे झरतुष्ट्र महावीर मानव संता मानव्याचे दीपस्तंभ दीन होऊन त्यांचे वंदुया चरण सत्यशील प्रामाणिकता त्याग पिळवणुकीस आळा मानव्याचे तत्वदर्शन यांचे ज्ञान विज्ञान हाच सुसंस्कार विवेकाच्या आनंदाचा लाभ शिक्षणात. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे अग्नेय सुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोध्यस्मच्चुपुराणमेनो भूयिष्ठान्ते नमः उक्तिं विधेम. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी लिहिलेली ही प्रार्थना केवळ ईश्वराची प्रार्थना नाही, तर ती रामकृष्ण रहीम ख्रिस्त बुद्ध आणि झरतुष्ट्र या महामानवांनी दिलेल्या ईशतत्वाची खऱ्या अर्थानं आराधना आहे. प्रार्थनेचे पावित्र्याने आणि सात्विकतेने भरलेल्या आणि भारलेल्या या वातावरणामध्ये आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. आजच्या या
बापूजी साळुंखे यांच्या स्मृती दिनाच्या आभासी कार्यक्रमासाठी आभासी विचार मंचावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे, सेवानिवृत्त वरिष्ठ राजदूत व माजी परराष्ट्र व्यवहार सचिव भारत सरकार माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे सरजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष गौरव, थोडस म्यूट करा. सर्व सहभागींना विनंती आहे की आपण मीटिंग मध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदा आपला माईक आणि व्हिडिओ दोन्ही ऑफ करावेत प्लीज, आणि कोहोस्टनी जरा त्याची काळजी घ्यावी. हा, म्यूट करतो सर्वांना, परत अनम्यूट बोलणार आहे. आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय नामदेवराव कांबळे सरजी, संस्थेच्या सेक्रेटरी मान्य शुभांगीताई गावडे मॅडम, आपल्या संस्थेचे सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉक्टर आर.व्ही. शेजवळ सर आणि सहसचिव अर्थ प्राचार्य एस.एम. गवळी सर, त्याचबरोबर संस्थेचे सर्व आजी माजी आजीव सेवक, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, सर्व विभाग प्रमुख, उपस्थित सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि संस्थेवर कायम प्रेम करणारे आणि बापूजींच्या कार्यावर प्रेम करणारे सर्व संस्थाप्रेमी हितचिंतक, या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात करताना सर्वात प्रथम या आजच्या कार्यक्रमा पाठीमागची भूमिका आणि स्वरूप सांगून या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी मी निमंत्रित करतो आपल्या संस्थेच्या सेक्रेटरी माननीय शुभांगीताई गावडे मॅडम यांना. मॅडम, आपण प्लीज कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सर्वांचं स्वागत करावं. सुर्वे सर, माझा आवाज येतोय? येतोय सर, येतोय. ओके. हा मॅडम, हा झालेला मॅडम, बोला. संस्थेचे संकल्पक व संस्थापक शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांची आज 34वी पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते. संस्था माता सुशीला देवी साळुंखे यांच्या स्मृतीस अभिवादन करते. व जसे आपण म्हणतो, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीचा महिमा वर्णावा किती, त्याप्रमाणे आजचा 8 ऑगस्टचा दिवस म्हणजे आपल्यासाठी उत्सवच असतो. त्यानिमित्त इथे उपस्थित असणारे आपल्याला लाभलेले आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री ज्ञानेश्वरजी मुळे, ज्यांनी आपल्या कार्यातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले. भारतीय प्रशासन सेवेमधील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. सेवानिवृत्त वरिष्ठ राजदूत व भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातील निवृत्त सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं व सध्या मानव अधिकारी आयोगाचे सदस्य म्हणून आज ते विविध उपक्रमातून सामाजिक कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्याचबरोबर आपल्या अचूक लेखणीद्वारे सुंदर लिखाण सुद्धा त्यांनी केले आहे की जे आता प्रसिद्ध झाले आहे. असे हरहुन्नरी पाहुणे आपल्याला लाभले आहेत, त्याचे आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करते. आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक, आपले कुटुंब प्रमुख, संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभयकुमारजी साळुंखे, उपाध्यक्ष माननीय कांबळे सर, संस्थेचे सहसचिव माननीय श्री सेजवळ सर, गवळी सर आणि भोसले सर व कार्यक्रमाला उपस्थित आजी माजी आजीव सेवक, व्यवस्थापक मंडळ सदस्य, बापूजींवर नितांत निष्ठा श्रद्धा ठेवून इथे उपस्थित सर्व संस्था हितचिंतक, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, या सर्वांचे संस्थेच्या वतीने मी स्वागत करते. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच यावर्षी 9 जून व 8 ऑगस्ट आपण आभासी पद्धतीने साजरा करीत आहोत. इथे येणे व समाधीचे दर्शन घेणे व बापूजींच्या कार्याचे स्मरण करणे हे जरी आज शक्य नसले तरी आपण एकाच विचाराने एकाच ध्येयाने बांधले गेलो आहोत. हे 2 दिवस आपल्याला एखाद्या उत्सवासारखेच वाटतात व एक नवीन ऊर्जा, पावित्र्य जिथे जाणवते ते आपण इथून घेऊन जात असतो. त्या निमित्ताने आपल्याला चांगल्या नामांकित विचारवंतांचे वक्तव्य, विचार ऐकायला मिळतात.
त्याच्यावर चिंतन होते व मग पुढील वर्षासाठी नकळत दिशा मिळते व आपल्या कार्याला नकळत गती सुद्धा मिळून जाते. जशी एका भक्ताची आपल्या परमेश्वरावर नितांत भक्ती श्रद्धा असते व त्या बळावरच तो आपल्या जीवनात मार्गक्रमण करीत असतो, अगदी त्याचप्रमाणे निश्चिंतपणे तसेच काही आपल्यात दिसून येते आणि आपण सुद्धा बापूजींनी दिलेल्या विचारांची शिदोरी घेऊन त्यांच्या तत्वज्ञानावर अखंड विश्वास ठेवून गेली कित्येक वर्ष वाटचाल करीत आहोत व संस्थेची एक संघ मूठ बांधण्याचे कार्य अव्याहतपणे निरपेक्षपणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय कार्याध्यक्ष साहेब करीत आहेत व आपण निश्चिंतपणे त्यांच्याबरोबर पुढे जात आहोत. नवीन विचार घेऊन नवीन वाटा निर्माण करण्याची आशा मनात बाळगून जुन्या विचारांना नवीन कोंदणात बांधण्यासाठी म्हणून आज आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे, एक संघपणे जाणे गरजेचे आहे आणि हा संकल्प समजून हृदयाशी कवटाळून आपण पुढे जाणे गरजेचे वाटते. जसे की आज शिक्षण क्षेत्रात बरेचसे बदल येऊ पाहतात आहेत व त्यासाठी आपण सर्वांनी एक आव्हान समजून ते पेलण्यास तयार राहणे गरजेचे आहे, तरच ह्या बदलत्या काळात आपण टिकणार आहोत. कारण शासनाने एक सस्टेनेबल आणि रोबस्ट एज्युकेशनल पॉलिसी आपल्या समोर ठेवलेली आहे आणि आपण एक प्रशासन म्हणून विचार करणं गरजेचं आहे. म्हणूनच आज आपण जो विषय आपल्या पाहुण्यांसमोर ठेवला आहे त्याबाबत त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहोत. त्यामुळे आपला जास्त वेळ घेत नाहीये तरी सुद्धा बापूजींच्या विचारांचं एक चिंतन आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून जेव्हा आपण इथे एकत्र येतो, एक प्रेमाचा धागा एकवटून आपण इथे आज आभासी पद्धतीने का होईना आपण एकत्र ह्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. परत एकदा मी सर्वांचे संस्थेच्या वतीने इथे स्वागत करते आणि आपले प्रमुख पाहुणे जे आपल्या सर्वांना आज मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं पुनश्च स्वागत करते आणि माझे प्रास्ताविक इथे थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अत्यंत अचूक, नेमक्या आणि नेटक्या शब्दामध्ये आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून या कार्यक्रमाची अत्यंत सुंदर सुरुवात करून दिलेली आहेत. अत्यंत योग्य अशा प्रास्ताविकाबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. यानंतर अगदी थोड्या वेळामध्ये मी आजच्या प्रमुख पाहुण्यांची आपल्याला ओळख करून देणार आहे. कारण सरांची ओळख करून देणं आणि तेही दिलेल्या 5 ते 7 मिनिटांमध्ये हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. परंतु अत्यंत व्यस्त असणाऱ्या माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे सरांनी, कारण ते प्रशासकीय सेवेमध्ये जितके व्यस्त होते त्या काळामध्ये, तेवढंच त्यांनी आजही स्वतःला या सामाजिक कार्यामध्ये एवढं गुंतवून घेतलेलं आहे की सरांचा आजही प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक तास समाजासाठी तेवढाच मोलाचा आहे. परंतु तरी सुद्धा सरांनी आमच्या संस्थेचं निमंत्रण स्वीकारलं आणि या कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला. सरांचं नाव ज्या वेळेला मान्य कार्याध्यक्षांनी निमंत्रित करण्याकरता सुचवलं, त्याच्यानंतर आपल्या संस्थेचे सहसचिव प्रशासन माननीय प्राचार्य डॉक्टर आर.व्ही. शेजवळ सरांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेजवळ सर मला वाटते आज या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते बोलणार नाहीत. त्यांच्या ओघवत्या आणि घराघाती भाषणाला आज आपण थोडंसं मुकलेलो आहे. पण सरांचंही मी मनापासून स्वागत करतो, शेजवळ सरांचं. त्यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला ज्ञानेश्वर मुळे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी थोडक्यात मी सरांचा परिचय करून देतो. 1983च्या बॅचचे सर IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झालेले होते. सरांनी सुरुवातीला जपानच्या भारतीय दूतावासात परराष्ट्रीय सेवेची सुरुवात केली. नंतर ते रशिया, मॉरिशस आणि सिरिया इथेही त्यांनी आपली सेवा केलेली आहे. त्याच्यानंतर न्यूयॉर्क येथे काउन्सिल जनरल ऑफ इंडिया, माले येथे हाय कमिशनर ऑफ इंडिया म्हणून या सर्वोच्च पदावरच्या जबाबदाऱ्याही त्यांनी अत्यंत यशस्वीपणे सांभाळलेल्या आहेत. सरांच्या प्रशासकीय सेवेचा आढावा हा एक स्वतंत्र भाषणाचा विषय आहे. कारण आपल्याला वेळेची मर्यादा पाहता मी एवढंच सांगेन की 1 डिसेंबर 2018ला सर प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे सदस्य म्हणून काम पाहिलं. म्हणजे जवळपास 1983 ते 2019 थोडा प्रदीर्घ काळ त्यांनी देशाची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की या प्रशासकीय सेवेनंतर सुद्धा
सेवानिवृत्तीनंतरही सर आज पूर्ण वेळ देशसेवेचे कार्य करीत आहेत. अर्थात त्याचे मार्ग वेगळे असतील, पण त्यांचं ध्येय देशसेवा हेच आहे. आपल्याला कल्पना आहे की सरांचं जन्मगाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट हे आहे. त्यांचा जन्म वारकरी परंपरा असणाऱ्या एका शेतकरी कुटुंबामध्ये 5 नोव्हेंबर 1958 रोजी झाला. आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की लाट येथील प्राथमिक शाळेमध्ये मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला हा मुलगा संपूर्ण जगासमोर एक आदर्श म्हणून पुढे आला. हे खरं तर आपल्या शिक्षण पद्धतीचंच यश म्हटलं पाहिजे. त्यानंतर त्यांचं माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातील विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये झालं. तर महाविद्यालय शिक्षण शहाजी महाविद्यालय कोल्हापूर येथे झालं. पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी पूर्ण केलं. आपल्या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीमध्ये कायम अव्वल यश त्यांनी प्राप्त केलेलंच आहे. पण अत्यंत सन्मानाची समजली जाणारी जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप असेल किंवा शिवाजी विद्यापीठाचा धनंजय कीर पुरस्कार असेल, हे सर्व पुरस्कार त्यांनी त्या काळात मिळवलेले. तो पुरस्कारांचा सिलसिला आज तागायत असाच सुरू आहे. सर ज्याच्यासाठी खरं तर ओळखले जातात ते माती पंख आणि आकाश हे सरांचं आत्मकथन. आपल्याला सर्वांनाच त्याची कल्पना आहे की त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्यात. मला वाटतं स्वतः प्रकाशकांनी आणि लेखकांनी त्याच्या आवृत्त्या मोजण्यात आता सोडले असेल. आपल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या BA भाग 2च्या अभ्यासक्रमात या आत्मचरित्राचा समावेश अभ्यासासाठी करण्यात आलेला आहे. आणि मला आनंद वाटेल सांगायला की सर नेहमी आवर्जून सांगतात की हे आत्मकथन लिहिण्यापाठीमागं त्यांना प्रेरणा देणारा त्यांचा जो मित्र आहे ते आपल्या विवेकानंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असणारे तुकाराम पाटील सर यांनी सरांनी त्याचा उल्लेख अनेकदा केलेला आहे की एका तुकारामानं ज्ञानदेवाला प्रेरणा दिली आणि हे आत्मकथन सरांनी लिहिलेलं आहे. हे विवेकानंद संस्थेशी असलेली त्यांची नाळ आहे. आणि एक सामान्य कुटुंबातून आलेला मराठी माध्यमात शिकलेला मुलगा बुद्धीच्या जोरावर राष्ट्र सेवेत केवढी मोठी झेप घेतो याची प्रेरणा या आत्मकथनातून वाचणाऱ्यांना नक्की मिळते. सरांचं साहित्य क्षेत्रातील काम मोठं आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे 27व्या संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. सरांची आत्मचरित्राचे लेखक किंवा प्रशासक म्हणून ओळख असली तरी सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक कवी दडलेला आहे. आणि या मूळच्या कवी असणाऱ्या ज्ञानेश्वर मुळे यांनी जोनाकी दूर राहिला गाव रस्ताच वेगळा धरला स्वतःतील अवकाश हे कविता संग्रही लिहिलेले आहेत. अगदी त्यांनी ओरिया भाषेतील साहित्यिक रमाकांत रथ यांच्या श्रीराधा या खंडकाव्याचा देखील अनुवाद केलेला आहे. मला इथं मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की सरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा 8 भाषा येतात. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, पंजाबी या भारतीय भाषाही आहेतच, पण त्याबरोबर जॅपनीज आणि रशियन ह्याही भाषा आहेत. सरांनी हिंदीमध्येही काव्य लेखन केलेलं आहे. ऋतू उग रही है, अंदर एक आसमान, मन के खलियानों में सुबह है की होती ही नहीं, असे अनेक काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्यावर नुकतंच दीपा देशमुख यांनी फार सुंदर असं डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया हे खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच वेळेला सरांचं माणूस आणि मुक्काम, रशिया, नव्या दिशांचं आमंत्रण, ज्ञानबाची मेघ, नोकरशाहीचे रंग अशा अनेक पुस्तके त्याच कार्यक्रमामध्ये प्रकाशित झालेले आपण पाहिलेले आहेत. अनेक सरांच्या पुस्तकांचे हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबिक या भाषेमध्येही भाषांतर झालेलं आहे. सरांचं प्रशासकीय कामातले अनेक आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यामध्ये तर योगदान मोठं आहेच, पण एवढ्या प्रशासकीय अनुभवानंतर सरांनी आपल्या सेवेच्या शेवटच्या काळामध्ये जे खऱ्या अर्थानं मोठं काम केलेलं आहे की ज्याच्यामुळे त्यांना पासपोर्ट मॅन हा किताब शोभून दिसतो, हे आवर्जून त्याच्याबद्दल आपण सरांचे खरं तर आभार मानले पाहिजेत. कारण ज्या भारतामध्ये पासपोर्ट असणं हे एकेकाळी स्टेटस सिम्बॉल समजलं जात होतं आणि पासपोर्ट काढण्याच्या जटिल आणि किचकट प्रक्रियेमध्ये सामान्य माणूस दूर राहत होता, अशा वेळेला आउट ऑफ बॉक्स ज्याला म्हणतो अशा पद्धतीचा विचार करून आपल्या प्रशासकीय कामाचा अनुभव आणि प्रशासनावरची पकड याचा वापर करून आश्चर्यकारक रीतीनं सरांनी 77 पासपोर्ट केंद्र जी भारतात होती ती एका वर्षात त्यांनी 410 पासपोर्ट केंद्र संपूर्ण देशभरात सुरू करून भारतीयांचं एक स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून दिलं. हे एक सरांचं मोठं काम आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि जगातल्या चांगुलपणावर विश्वास असणारे असं सरांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून सरांच्या वागण्याची एक प्रकारची सकारात्मकता आपल्याला दिसते. ही सकारात्मकता घेऊन सर सतत देशसेवेच्या कार्यामध्ये मग्न असतात. अगदी दिल्लीत असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या निवडून गेलेल्या खासदारांसाठी सरांनी पहिले पाऊल हा एक वेगळा उपक्रम राबवलेला होता. हे जणू काही महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या नव्या खासदारांसाठी ती एक
शाळाच त्यांनी कार्यशाळाच घेतल्यासारखी घेतली होती. अर्थात याच्याही पाठीमागे सरांच्या राष्ट्र उभारणीचा आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीला काहीतरी देणं लागतो हा ध्यास होता. ज्या देशामध्ये सरांनी राजदूत म्हणून काम केलं, तर एका बाजूला प्रशासनासाठी उत्कृष्ट राजदूत, पण त्याच वेळेला सर्वसामान्यांसाठी एक आदर्श जनदूत म्हणून सरांनी काम केलं, ही त्यांची फार मोठी वेगळी ओळख आहे. हीच ओळख सेवानिवृत्तीनंतर कायम ठेवत आज सरांनी संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 मूल्यांना धरून काम करणारी एक चांगुलपणाची चळवळ उभी केलेली आहे. चांगली माणसं, चांगलं विचार आणि चांगल्या संस्था यांना एकत्र आणून चांगुलपणाची चळवळ पुढे नेण्याचं काम सर सातत्यानं करतायत. सरांना अनेक मान सन्मान प्राप्त झालेले आहेत. अगदी आपल्या डी वाय पाटील विद्यापीठानं सरांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्माननीय डिलीट ही पदवी 2017 मध्ये प्रदान केलेली आहे. आपल्यासाठी अभिमानाची एक गोष्ट आहे आणि सरांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे की सर जरी सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्या देशसेवेचा वारसा खऱ्या अर्थानं त्यांनी पुढच्या पिढीला दिलेला आहे. आणि आज सरांच्या कन्या पूजा या सुद्धा आज UPSC ची परीक्षा पास होऊन परराष्ट्र सेवेमध्ये अधिकारी म्हणून रुजू झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं सरांचा वारसा त्या पुढे नेत आहेत. ते एका बाजूला प्रशासकीय सेवेमधला आपला वारसा त्यांनी कायम ठेवला आणि दुसऱ्या बाजूला या देशाच्या सेवेसाठी आता वेगळ्या माध्यमातून ती चांगुलपणाची चळवळ असेल, दुष्काळग्रस्त किंवा आता पूरग्रस्त भागांना सरांनी सातत्यानं केलेली मदत असेल, या माध्यमातून सर सातत्यानं कार्यरत असतात. हे त्यांचं कार्यरत असणं हे खऱ्या अर्थानं आजच्या नवीन पिढीसाठी एक आदर्श म्हणून समोर येतं. सरांच्या या संपूर्ण कारकिर्दीचा जर उल्लेख करायचा असेल तर सरांचेच आवडते कवी आहेत कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांच्या फक्त 4 ओळी तर मी आपल्यासाठी म्हणणार आहे आणि आपली ओळख थांबवणार आहे. कुसुमाग्रज सतत कार्यरत असणाऱ्या माणसांसाठी म्हणतात, चालतो मी सारखा चालण्याला अंत नाही, चालतो मी सारखा चालण्याला अंत नाही, चाललो कोठे कशाला ही आता खंत नाही. चालतो मी सारखा चालण्याला अंत नाही, चाललो कोठे कशाला ही आता खंत नाही, चालण्याचे श्रेय माझे अन्य धर्माचार नाही. ज्याच्या आयुष्याचा धर्माचा आचारच हा फक्त चालत राहणं आहे, असे आजच्या कार्यक्रमाचे आपले मार्गदर्शक प्रमुख पाहुणे माननीय श्री ज्ञानेश्वरजी मुळे सर हे आपल्या बरोबर आज इथं आहेत. मी पुन्हा एकदा मनापासून सरांचं स्वागत करतो. खूप मोठा परिचय असल्यामुळे मला खूप घाईनं सांगावं लागलं तरी मी थोडक्यात आवरण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, मान्य कार्याध्यक्षांच्या वतीनं आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं सरांना विनंती करतो की सर आपण सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करावं आणि आम्हाला उपकृत करावं. या कार्यक्रमाचा जो विषय आहे बदलती शिक्षण पद्धती आणि मूल्य व्यवस्था, यावर आपले विचार ऐकण्यासाठी सर आम्ही उत्सुक आहोत. धन्यवाद. मी सरांना निमंत्रित करतो. सर आपण सुरू करावं. सर अनम्यूट. हा सर अनम्यूट व्हा जरा. हा सर तुम्ही करणार unmute करा. Yes, sir. हरकत नाही. आला आवाज. हा, धन्यवाद डॉक्टर महेश गायकवाड. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक अभयकुमार साळुंखे, आजच्या समारंभाचे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री नामदेवराव कांबळे, अन्य सन्माननीय व्यक्ती प्राध्यापक प्राचार्य शुभांगी गावडे, प्राध्यापक SM गवळी, इतर अन्य गुरुदेव, व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थीगण आणि मित्रांनो, आज तुमच्या या कार्यक्रमाच्या पवित्र अशा वातावरणात अगदी दिल्लीतून सामील होताना मला प्रचंड आनंद होत आहे आणि धन्यताही वाटत आहे. हा एक वेगळा दिवस आहे पुण्यस्मरणाचा, आणि हा अशा व्यक्तीच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे की ज्या व्यक्तीने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याच सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक उत्तम अशी स्वतःची स्वयंप्रज्ञ मुद्रा उमटवलेली आहे. अर्थातच डॉक्टर बापूजीराव साळुंखे यांना मी सुरुवातीलाच विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या दिलेल्या संदेशातून हा उभारलेला जो एक प्रचंड वृक्ष आहे त्या वृक्षालाही मी सलाम करतो. या वृक्षाने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक
सांस्कृतिक जीवनामध्ये खूप मोठं योगदान केलेलं आहे. मला स्वतःला बापूजींना कमीत कमी 3 ते 4 वेळा ऐकण्याचा आणि भेटण्याचा सुवर्ण संधी मला मिळालेली आहे. जुन्या बुधवारामध्ये विवेकानंद कॉलेज होतं आणि माझं शिक्षण सुरुवातीचं जे आहे ते माझ्या गावाच्या शिवाय कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतल्या विद्यानिकेतन मध्ये झालेलं आहे. आणि शुक्रवार पेठेच्या विद्यानिकेतन मधलं आणि स्वामी विवेकानंद कॉलेज मधलं अंतर जे आहे ते फार तर 1 किलोमीटर पेक्षाही कमी असेल. तर ते आमच्या शाळेमध्ये वारंवार मार्गदर्शनाला यायचे. मला त्यांचा तो स्वच्छ पांढरा ड्रेस, अतिशय सुंदर अशी टोपी आणि त्यांची ते अतिशय प्रसन्न गोरी पान अशी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आजही त्यांचं जेव्हा जेव्हा मी स्मरण करतो तेव्हा तेव्हा उभी राहते. तर अशा या आदरणीय बापूजींना मी पुन्हा एकदा प्रणाम करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांच्या खरं तर कार्यामध्येच माझ्या विषयाचं जो रहस्य आहे ते दडलेलं आहे असं मला वाटतं. जर आपल्याला शिक्षण पद्धती आणि मूल्य याचा जर संगम घालायचा असेल तर खऱ्या अर्थानं ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या 3 शब्दांमध्ये हे सत्य किंवा हे रहस्य दडलेलं आहे असं म्हणायला अजिबात संकोच वाटत नाही. पण तत्पूर्वी हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की बापूजींना त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड असा संघर्ष करावा लागला. म्हणजे अगदी त्यांच्या सातारा जिल्ह्यातील सुरुवातीच्या काळापासून, नंतर त्यांच्या शिक्षणातील अडचणींपासून, शिक्षण मध्ये सोडावं लागलं, पुन्हा ते इस्लामपूरला गेले तिथपासून, नंतर कर्मवीरांच्या बरोबर आलेला त्यांचा सहवास, त्याची मिळालेली प्रेरणा आणि त्यातून त्यांचा गांधीजींच्या बरोबर आलेला थोडासा संपर्क आणि मग कर्मवीरांना 1 लाख रुपयाची थैली साठी त्यांनी केलेले अविरत जे प्रयत्न आहेत आणि त्याच्यानंतर हा जो त्यांनी विस्तार, संपूर्ण कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेला आहे, हा एक थक्क करून टाकणारा प्रवास. आणि बऱ्याचदा मला असं वाटतं की शेवटी शिक्षणाचं जे ध्येय आहे, शिक्षणाचं जे लक्ष आहे ते लक्ष हे समाज परिवर्तनाचं, समग्र समाज परिवर्तनाचं लक्ष आहे. आणि समग्र समाज परिवर्तनाचं खरं साधन जर आजही कोणतं असेल तर ते शिक्षण हेच आहे. आणि शिक्षणाला पर्याय नाही ही गोष्ट आहे. मला अनेकदा लोक माती, पंख आणि आकाश या पुस्तकामधल्या काही गोष्टींविषयी विचारतात, तेव्हा त्यांना मी हेच सांगत असतो की हे माझ्या जीवनाचं रहस्य हे शिक्षणाचं फलित आहे. लोकशाहीमध्ये शिक्षण घेण्याची संधी जी आहे ती गावोगावी पोहोचली. शासनाने आणि त्याचबरोबर बापूजींच्या सारख्या दृष्ट्या जनसेवकांनी, कर्मवीर भाऊरावांच्या सारख्या दृष्ट्या समाजसेवकांनी हा सगळा जो ज्ञानविस्ताराचा एक ध्यास म्हणा किंवा ध्येय म्हणा ते त्यांनी हाती घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्र आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये आघाडीमध्ये आहे असं पण जेव्हा म्हणतो तेव्हा बापूजींचं नाव जे आहे त्याच्यामध्ये अग्रक्रमाने घेतलं जाईल. आणि त्यांचा हा जो संदेश आहे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हा वारंवार विचार करायला लागणारे 3 शब्द आहेत मला वाटतं. म्हणजे फार शिक्षण पद्धतीविषयी, शिक्षण मूल्यांविषयी आपण फार गुंतागुंतीची चर्चा करतो अनेकदा आणि ते कदाचित बरोबर असेलही. आजचा हा जो काळ आहे तो अवघड काळ आहे, जटिल काळ आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावाला सामोरं जावं लागतं. शिक्षणाचा आणि नोकरीचा एक संबंध असलाच पाहिजे असा आपल्या समाजामध्ये समज आहे. माणसं जी आहेत अधिक पैशाच्या मागे लागलेली आहेत. सत्ता, पैसा आणि अधिकार याची एक विचित्र अशी होड आणि स्पर्धा आज समाजामध्ये आपल्याला दिसते आहे. या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की परत एकदा बॅक टू द बेसिक्स म्हणजे आपल्या खऱ्या मूळच्या संस्कारांकडे वळणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ज्ञान म्हणजे आपण खऱ्या अर्थाने जे शाळेच्या 4 भिंतींच्या आत शिकतो ते ज्ञान.
विज्ञान म्हणजे ज्ञानाला कोणत्याही विज्ञानाची जर कसोटी नसेल तर आपण अंधश्रद्धेच्या गर्तेत फसवण्याची शक्यता असते. कुठलंही ज्ञान हे व्यवहाराच्या आणि सत्याच्या कसोटीवरती आपल्याला तपासून घ्यावं लागतं, तेव्हा ते विज्ञान, त्याला आपण विज्ञान म्हणतो. विज्ञान म्हणजे काही फक्त प्रयोगशाळेत जाऊन हवेमध्ये ऑक्सिजन किती असतो किंवा कार्बन डायऑक्साईड वायू किती असतो हे पाहणं म्हणजे विज्ञान नव्हे. विज्ञान हा एक दृष्टिकोनाचा भाग आहे. समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक पावलाला विज्ञानाचा आधार आपल्याला घ्यावा लागतो, घेणं आवश्यक असतं. आणि जे समाज, जो देश अशा प्रकारे जीवनाच्या सर्वंकष क्षेत्रामध्ये असलेलं विज्ञानाचं स्थान मानतात, त्याला सन्मान देतात, तेच समाज पुढे जातात हे आज आपल्या लक्षात आहे. काल आपण पाहिलं की भारताच्या एका स्पोर्ट्समन, खेळाडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सामन्यामध्ये जॅव्हेलिन म्हणजे गोळाफेक ज्याला आपण म्हणतो, त्या गोळाफेकीमध्ये पहिलं म्हणजे सुवर्ण पदक मिळवलं. संपूर्ण भारताचे मान ताठ झाले. पण त्या व्यक्तीने घेतलेलं जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये टाकलेला आपला संपूर्ण तन मन धन हा जो त्याचा समर्पणाचा भाव आहे आणि त्याच्या पाठीमागे असलेलं शास्त्रीय प्रशिक्षण आहे. कुठल्याही प्रकारे आपण यश मिळवणार किंवा त्या ध्येय प्राप्तीकडे जाण्यासाठी एकही प्रयत्न आपण सोडणार नाही, ही जी तळमळ आहे त्या तळमळीमुळं नीरज चोप्रा या 23 वर्षीय युवकाने एका अर्थाने संपूर्ण भारतीयांचीच नव्हे तर जगातल्या सर्वांचीच मनं जिंकलेली आहे. हा जो प्रकार आहे, तुम्ही पहा, पाश्चात्य राष्ट्र जितकी म्हणून पुढे गेलेली आहेत त्या सर्वांनी विना अट विज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. आज जेव्हा आपले अनेक लोक जुन्या कालबाह्य चालीरीती, परंपरा यांनाच संस्कार मानतात, ते चुकीचं आहे. खरं तर ज्ञान आणि विज्ञान यांचं संवर्धन, यांचं वर्धन, ज्ञानदान हीच खऱ्या अर्थानं संस्काराची भाषा आहे असं मला वाटतं, सुसंस्काराची भाषा आहे. कारण ज्ञान आणि विज्ञान ही थोडीशी प्रॅक्टिकल गोष्ट आहे. ज्ञान ही आपण म्हणू शकतो की आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळालेले ज्ञानाचे कण आपण वेचत जातो, ते जेव्हा प्रत्यक्षात आपण आणतो तेव्हा त्याचं विज्ञान तयार होतं आणि त्याच्या ह्या दोन्हीचे मिळून एका अर्थाने समाजावरती सुसंस्कार होत असतात. बापूजींना शिवाजी विद्यापीठाने जे डिलीट दिली त्याच्यामध्ये त्यांच्या ज्ञानसंवर्धनाचं आणि ज्ञानदानाचं खूप मोठं गुणगान त्यांच्या त्या सन्मान पत्रामध्ये गायलेलं आहे. आणि खरोखरच त्यांनी ज्या निष्ठेनं ज्ञानदानाचं, ज्ञान आणि विज्ञान प्रसाराचं काम केलं ते मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये एक उदाहरण म्हणून आपल्याला इथून पुढे सुद्धा ध्यानात ठेवावं लागेल. मी जेव्हा बाहेर जातो आणि पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की आपल्याकडे शिक्षणाबाबत सर्वंकष दृष्टिकोन जो आहे तो विकसित झालेला आहे. म्हणजे आज जरी 3 प्रामुख्याने बदल आपल्याला जाणवतायत, ते बदल आहेत. एक तर तंत्रज्ञानाने प्रचंड, म्हणजे मला आठवतं की आम्ही जेव्हा शाळेत होतो, म्हणजे शुक्रवार पेठेतल्या शाळेमध्ये, तेव्हा आमच्या शाळेमध्ये एकच फोन होता. तो फक्त प्रिन्सिपल साहेबांच्या खोलीत असायचा, प्राचार्यांच्या खोलीत असायचा आणि त्याला कुलूप लावलेलं असायचं. आणि ते जेव्हा फोनवरती बोलत असत तेव्हा आम्हाला एवढं कौतुक वाटायचं की आम्ही तिकडे बाहेर जाऊन ते कसं बोलतात फोनवरती हे पाहत. आज तंत्रज्ञान जे आहे ते आपल्या घरोघरीच नव्हे तर प्रत्येकाच्या हातात आलेला ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे हा जो आयफोन आहे किंवा सॅमसंगचा फोन आहे, हा भ्रमणध्वनी जो आहे, त्या भ्रमणध्वनीने आपल्याला संपूर्ण जगाला एका क्षणात आपण त्यांना जगाला संपर्क करू शकतो अशा प्रकारची सुविधा आपल्याला उत्पन्न करून दिलेली आहे. दुसरा जो महत्वाचा बदल झालेला आहे मी म्हणेन, आणि जो त्याची नोंद आपण गावात सुद्धा घेतलेली आहे, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, सांगली सारख्या ठिकाणी, साताऱ्या सारख्या ठिकाणी तर निश्चित घेतलेली आहे, तर तो जो बदल आहे तो आंतरराष्ट्रीयकरणाचा किंवा ग्लोबलायझेशनचा.
आणि ह्या तिन्ही गोष्टी मी एवढ्यासाठी सांगतोय की याचा शिक्षणावरती फार प्रचंड असा बदल झालेला आहे. आणि तो जो बदल आहे आंतरराष्ट्रीयकरणाचा, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त शिक्षणाचीच माध्यमं, नवीन नवीन माध्यमं पाहायला मिळाली असं नव्हे, तर त्याच्यातून एक नवीन संपर्काचं जाळं जगभर तयार झालेलं आहे. आज जेव्हा कोल्हापूरचा महापूर येतो तेव्हा त्याची कल्पना मला एका क्षणात दिल्लीमध्ये येते. नरसिंहवाडीचं मंदिर किती बुडालं आणि शिवाजी पुलावरती किती पाणी आलं याची कल्पना मला दिल्लीत बसून अगदी सहजासहजी येते. आणि दिल्लीतच नव्हे तर लंडनमध्ये असलेल्या, अमेरिकेत असलेल्या किंवा लॅटिन अमेरिकेमध्ये असलेल्या कुठल्याही ज्याला इंटरेस्ट आहे की भारतामध्ये कुठे पूर आले, तो त्या एका क्षणामध्ये, मग ते वैज्ञानिक असो, पुराच्या प्रभावाविषयी विचार करणारे विचारवंत असो, NDRF सारख्या संस्था ज्या आपत्ती निवारणाचं काम करत असतात त्या असो, त्या सगळ्यांना एका क्षणात ही गोष्ट करते. ही फार मोठी क्रांती आहे. एखादी छोटी गोष्ट जेव्हा दिल्लीच्या संसदेत घडते तेव्हा त्याच्याविषयीची मत आणि मतप्रवाही अगदी तात्काळ आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवरती आपल्या गावातले लोक, साधे सर्वसामान्य लोक पासून ते सुशिक्षित लोकांपर्यंत, व्यावसायिकांपर्यंत सगळे लोक त्याचा आपल्यावरती काय परिणाम झाला किंवा ते आपल्याला काय वाटलं हेच त्या ठिकाणी सांगत असतात. थोडक्यात हे आंतरराष्ट्रीयकरण जे आहे किंवा राष्ट्रीयकरण आहे माहितीचं, यांनी प्रचंड आपल्या ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये, ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रिये, म्हणून आपण गुगल गुरु म्हणतो, तसे आपले साधे गुरुदेव तसेच गुगल गुरु नावाचा प्रकार आपण शब्द उच्चारतो. याचं कारण असं आहे की आपल्या मनात आलं की पटकन आपण गुगल गुरुचा संदर्भ घेतो आणि आपल्या नेहमीच्या गुरुकडून जेवढी माहिती मिळत नाही तेवढी बऱ्याचदा आपल्याला या गुगल गुरुकडून मिळते. तिसरी जी आपल्याकडे आलेली आहे नवीन झालेली गोष्ट गेल्या 20-25 वर्षांमध्ये, प्रवासाची सुविधा झाली. आज साधारण 3.5 कोटी भारतीय लोक विदेशामध्ये राहत आहेत आणि ते 190 देशांपेक्षा अधिक देशांमध्ये आपले लोक आहेत. याचा अर्थ असा की आपल्याला आपली संपर्काचं जाळं जे आहे ते जगभर पोहोचवण्यासाठी एक जबरदस्त अशी यंत्रणा आपल्याला उपलब्ध आहे, नैसर्गिक. म्हणजे अमेरिकेत तर त्या देशाचे जवळजवळ 1.5 म्हणजे %, 1.5% लोक जे आहेत ते जवळजवळ भारतीय वंशाचे किंवा भारतीय नागरिक त्या ठिकाणी राहत आहेत. ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक 100वी व्यक्ती जी आहे ती अमेरिकेमध्ये भारतीय आहे. आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, अमेरिकेत अनेक विद्यापीठं आहेत ज्या ठिकाणी भारतीय कुलगुरू आहेत, भारतीय अध्यक्ष आहेत, भारतीय वंशाचे लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या महत्वाच्या विभागाचे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलचे जे डीन आहेत तेही भारतीय. त्या ठिकाणचे व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत अमेरिकेचे, जो बिडेन हे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि कमला हॅरिस ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्या मूळच्या भारतातल्या, त्यांच्या आई भारतात. या सुंदर पिचाई असोत किंवा सत्या नडेला असोत किंवा इंदिरा नुई असोत, ह्या सगळ्या भारतीय वंशाच्या आहेत. पुराणिक नावाचे मराठी गृहस्थ जे आहेत ते टोकियोमध्ये नगरसेवक आहेत आणि आता तिथे ते खासदारकीसाठी प्रयत्न करतात. सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्या गेल्या 20-25 वर्षाच्या बदलातून आपल्यामध्ये राहणारे, गावात राहणारे, जिल्ह्यात राहणारे अनेक मंडळी जी आहेत ती आता जगभर पसरलेली आहेत, भारतभर पसरलेली आहेत. मला माहिती आहे की अहमदनगरचा आमचा एक ग्रुप आहे जो अहमदनगर, विदेशामध्ये पसरलेले अहमदनगरचे जे लोक आहेत त्यांच्या विकासासाठी ते एकत्र येऊन अहमदनगरच्या विकासासाठी मदत करतायत. तर ज्ञान विज्ञान पसरवण्याची एक नवीन सुवर्ण संधी एका अर्थानं या आपल्या आंतरराष्ट्रीय करणातून झालेली आहे. हे नोंदवणं महत्वाचं आहे. आता ह्या तीनही गोष्टी झाल्यामुळं प्रवास सोपा झाला, तंत्रज्ञान वाढलं आणि एका अर्थाने आंतरराष्ट्रीयकरण झालं. या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नवीन साधनं उपलब्ध करून देतात, नवीन ज्ञान प्रसाराची, ज्ञान घेण्याची, ज्ञान देण्याची आणि ज्ञान प्रसाराची नवीन संधी उत्पन्न करतात. आणि मला असं वाटतं हे जर संस्थांनी ओळखलं आज, तर त्यांना आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कशा पद्धतीने बदल करावा याचं एक गणित करता येईल.
हे गणित काही परफेक्ट असणार नाही, पण निदान भविष्याची आजपासून 10 वर्षांनी, आजपासून 20 वर्षांनी शिक्षणाचं स्वरूप कसं असेल याच्यावरती विचार करणं मला असं वाटतं फार आवश्यक आहे, कारण त्याचा प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांच्या जीवनावरती परिणाम होणार आहे. उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, ही गोष्ट आपल्या जीवनात आता ऑलरेडी आलेली आहे. आपल्याला वाटतं की अजूनही ते दूर आहे. एकेकाळी संगणक खूप दूर आहे असं वाटायचं, इंटरनेट आपल्यापासून दूर आहे असं वाटायचं, पण ईमेल आला, त्याच्यानंतर फेसबुक आलं, इंस्टाग्राम आला, फेसटाईम आला, व्हॉट्सअप आला, सिग्नल आला, या सगळ्यातून शिक्षणावरती फार मोठा परिणाम झालेला आहे. हे कदाचित तुम्ही शिक्षक मंडळी, गुरुदेव मंडळी तुमच्या आधीच लक्षात आलेलं असेल. आता हे जरी, आणि याच्यामुळे काय होणार आहे की एका अर्थानं अशा प्रकारच्या पारंपरिक, ज्याला आपण वर्गामधलं शिक्षण म्हणतो, 4 भिंतीमधलं शिक्षण म्हणतो, याला फार मोठी आव्हानं निर्माण झालेली आहेत. थोडक्यात 4 भिंतीतलं शिक्षण जे आहे ते कदाचित काही अंशी रिलेव्हंट राहील, पण बऱ्याच अंशी ते कालबाह्य होण्याची शक्यता आहे, हे आपण गृहीत धरणं आवश्यक आहे. मग हे जर कालबाह्य होणार असेल, उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की जगातले साधारण 30%, कमीत कमी 30% व्यवसाय जे आहेत, मग ते प्राध्यापकी असो, डॉक्टरी असो किंवा वकिली असो, ह्यातल्या मधल्या संधी ज्या आहेत त्या कदाचित साधारण 5 ते 10 वर्ष, म्हणजे तुम्ही तंत्रज्ञानाच्या कुठल्या स्टेजवरती आहात त्याच्यावरती अवलंबून आहे, पण साधारण 30 ते 40% सध्याचे उपलब्ध असणारे ट्रेड्स, जॉब ट्रेड्स हे बदलणार आहे किंवा ते कालबाह्य होणार. याचा अर्थ असा की शिक्षकांच्या जागी रोबोट येतील का? आजचं जे वर्गातलं शिक्षण आहे त्याच्याऐवजी 80% ऑनलाईन आणि 20% फक्त क्लासरूम ट्रेनिंग असं होईल का? 5 दिवस सुट्टी आणि 2 दिवस कॉलेज, असा कदाचित प्रकार येईल का? मग असं जर असेल आणि सगळे विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार, काल परवा एक कुठल्या तरी परभणी जिल्ह्यातल्या एका गावाची मी गोष्ट पाहिली की त्या गावामध्ये इंटरनेट नाही आहे नियमितपणे येत. त्या गावामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन नाहीये, म्हणून त्या शिक्षकांनी गावातल्या 25 गल्ल्यांमध्ये ब्लॅकबोर्ड, फळे तयार केले आणि ते एक विद्यार्थ्याकडे मोबाईल असला तर त्यांचा जो गृहपाठ आहे तो फळ्यावर लिहायचा आणि बाकीच्यांनी तो तिथं बसूनच, उघड्यावरती बसून, जिथं हे इंटरनेटचं कव्हरेजही आहे आणि जिथं तुम्हाला तुमचा वर्गपाठही दिसल तिथं पुस्तकं बसून अभ्यास करायचा. असा एक नवीन प्रयोग त्या गावात केला गेला. पण हे इंटरनेट नसल्यामुळं किंवा प्रत्येकाकडे स्मार्टफोन नसल्यामुळे ही गोष्ट झालेली आहे. आज ना उद्या प्रत्येकाच्या हातामध्ये इंटरनेट येईल, प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन येईल आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड बदल आहे. अर्थात नवीन राष्ट्रीय शिक्षण प्रणाली किंवा धोरण आलेलं आहे आणि ते राबवावं असंही सरकारचा विचार आहे. त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मातृभाषेतून 5 ते कमीत कमी 5वी आणि शक्य असेल तर 8वी पर्यंत शिक्षण हा त्याच्यामध्ये समावेश आहे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये संस्थांना विदेशात जाण्याची परवानगी आहे, विदेशातल्या संस्थांच्यावर करार करून त्यांना आणण्याची सोय आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका अर्थानं अपरिहार्य आहेत. म्हणजे त्यासाठी सरकारने धोरण बनवलंच पाहिजे अशातलाही काही भाग नाही. अनेक शैक्षणिक संस्थांनी, आणि मला खात्री आहे विवेकानंद शिक्षण संस्थेने सुद्धा हा प्रयोग सुरू केलेला असेल की खऱ्या अर्थानं आपण समाजाला जोडलं गेलं पाहिजे, तंत्रज्ञानाला जोडलं गेलं पाहिजे आणि आजच्या समयानुकूल, कालानुकूल अशा पद्धतीनं शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. ही जाणीव जवळजवळ सगळीकडेच आलेली आहे. सगळीकडे म्हणजे प्रत्यक्षात सगळीकडे आली असेल आणि त्याची अंमलबजावणी झाली असेल असं नव्हे, पण निदान जाणीव की खूप बदल येत आहेत आणि याच्यातून आपण कसं आपलं अस्तित्व टिकवू शकू, हा प्रश्न मला असं वाटतं आज प्रत्येक शिक्षकापुढं आणि प्रत्येक विद्यार्थ्यापुढे सुद्धा, कारण विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या 4 भिंतीतल्या शिक्षणाची सवय झालेली आहे. ती इथून पुढे आपोआप मोडत जाणार. त्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे कोविडमुळे यावर्षी अनेक 10वी आणि 12वीचे विद्यार्थी फक्त त्यांच्या दुसऱ्या निकषावरून त्यांना पास करण्यात येत आहे. अशा प्रकारची जी स्थिती आहे ती विज्ञानामुळे येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचं जे प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज म्हणतात
व्यावहारिक मार्ग याच्यातून कसा काढता येईल, ही एक शिक्षण संस्थांच्या समोर, शिक्षणात क्षेत्रातल्या काम करणाऱ्या लोकांच्या समोर एक महत्वाची समस्या असणार आहे. त्याच्यावरती उपाय काय? उपाय मला असं वाटतं की आणि इथून पुढे हेही होणार आहे की आतापर्यंत आम्हाला जे शिक्षण मिळालं त्याच्यामध्ये शिक्षकांना जे शिकवायचं आहे, जो सिलेबस विद्यापीठांनी ठरवलेला आहे, तो देण्याची प्रक्रिया. आता याच्यामधून उलटा फीडबॅक तयार होईल इथून पुढे, की विद्यार्थी सांगतील आम्हाला कशाचं शिक्षण हवंय. हा एक वेगळा प्रवास सुरू होईल. बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थी त्यांचा जो ज्ञानाचा ऍक्सेस आहे तो प्राध्यापकांच्या पेक्षा जास्त असू शकतो. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपली नवी पिढी जी आहे ती आपल्या पुढे असण्याची शक्यता असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण ज्या शिकवतो असं आपल्याला वाटतं त्या कदाचित कालबाह्य झालेल्या असण्याची शक्यता. उदाहरणार्थ, शिक्षकांनी समजा गोविंदाग्रजांच्या कवितांचं रसग्रहण शिकवायचं ठरवलं तर आज गोविंदाग्रजांच्या कवितेविषयी इतकी सामग्री इंटरनेटवरती अवेलेबल आहे ऑलरेडी. भाषणं अवेलेबल आहेत, कुसुमाग्रजांच्या कवितांविषयी अवेलेबल आहेत, आरती प्रभूंच्या कवितेविषयी माहिती उपलब्ध आहे, की परत त्यांनी वर्गामध्ये येऊन परत ते ऐकावं असं कदाचित काही शिल्लक असणार नाही. किंवा कदाचित विद्यार्थीच सांगू शकतील शिक्षकांना की नाही सर, तुम्ही म्हणताय चुकीचं आहे, खानोलकरांचं मूळ गाव अमुक अमुक आणि तिथं ते अमुक अमुक व्यवसाय करत असत, ते मुंबईचे नव्हतेच. तर सांगण्याचा मुद्दा असा की इथून पुढे शिक्षणक्रम कसा असावा हे ठरवण्यामध्ये विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग असणार आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे की व्यवहार हा फार महत्वाचा झाल्यामुळे शिक्षण आणि कौशल्य विकास याचा एक अतिशय घनिष्ठ आणि जवळचा संबंध इथून पुढे येणार आहे. आपल्याकडं कौशल्य विकासामध्ये मुख्यतः आपण स्पर्धा परीक्षा यांनाच महत्व देतो, पण मला असं वाटतं की जवळजवळ प्रत्येक कॉलेजनी, प्रत्येक महाविद्यालयाने, विद्यापीठांनी आपापलं कौशल्य विकास केंद्र विकसित करून त्या ठिकाणी त्या भागातल्या जनतेला आवश्यक असणारे कौशल्य देण्याचं काम करणं इथून पुढे अपरिहार्य होईल की काय असं मला वाटतं. कारण ते जर झालं नाही तर हे सर्वसाधारण जनरल नॉलेज च्या स्वरूपात असलेलं आताचं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा तसा काही समाजामध्ये फारसा उपयोग नाही. कारण ते कुठंतरी उपलब्ध आहे आणि कुठल्या तरी कोपऱ्यात बसून कुठली तरी व्यक्ती कुसुमाग्रजांच्या विषयी किंवा आरती प्रभूंच्या विषयी किंवा अनिलांच्या विषयी प्राध्यापकांच्या पेक्षा सुंदर अशा प्रकारे रसग्रहण करण्याची शक्यता आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळे एक तर प्राध्यापकांना स्वतःचे स्किल्स वाढवावे लागतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये कौशल्य विकासाचे वेगवेगळे, आणि कौशल्य विकास म्हणजे फक्त काही इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन किंवा प्लंबर किंवा ड्रायव्हर हे नव्हे, त्याच्याशिवाय हायर स्किल्स ज्या आहेत, विज्ञानातल्या असोत, समाज विज्ञानातल्या, सामाजिक विज्ञानातल्या असोत, मानवी शास्त्रातल्या असोत, हायर स्किल्स जे आहेत ते मिळावेत अशी आता इथून पुढे अपेक्षा राहणार आहे. पुढचं असं आहे की शिक्षणामध्ये पारंपरिक शिक्षणापेक्षा एड्युटेनमेंट असं म्हटलं, एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट याचा एक समन्वय असावा. शिक्षण अधिक रोचक झालं पाहिजे, याच्याकडे रोख इथून पुढे आला पाहिजे. आपल्याकडे म्हणजे मी जेव्हा शिकलो तेव्हा शिक्षणामध्ये करमणूक हा भाग जवळजवळ नव्हता. शिक्षण म्हणजे शिक्षण, प्युअर एज्युकेशन, आणि मास्तराची भीती वाटायची, शिक्षकांचा धाक वाटायचा. तो धाक आणि भीती जी आहे ती इथून पुढच्या पिढीला मला वाटत नाही त्यांना सहन होईल किंवा त्यांना ती आवडेल. आता इथून पुढे प्रत्येक गोष्ट जी आहे मानवी हक्काच्या कसोटीवरती तपासली जाईल. त्यामुळे शिक्षकाला ओरडण्याचा सुद्धा अधिकार राहील की नाही सांगता येत नाही. ओरडलं की म्हटलं जाईल की माझ्या मानसिक अवस्थेवर त्याचा परिणाम झाला आणि शिक्षकामुळे हे झाला, आणि म्हणून शिक्षकावरती आरोप सुद्धा करण्याची शक्यता आहे. हे मी फक्त सावध एवढ्यासाठी करतोय की येणारा जो काळ आहे तो अधिक कसोटीचा राहणार आहे आणि त्याच्यामध्ये पारंपरिक शिक्षणामधल्या धाकापेक्षा तुम्ही किती उत्तम प्रकारे विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं, पुन्हा एकदा पूर्वी जसं होतं प्रेमळ नातं एका अर्थाने, तशा प्रकारचं नातं प्रस्थापित करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नंतरचा एक दोन जे मुद्दे आहेत ते मी सांगतो, कारण मला वाटतं बराच वेळ मी बोलत राहिलेलो आहे. होलिस्टिक चेंज नावाचा एक प्रकार शिक्षणामध्ये इथून पुढे येणार आहे. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या ज्या भिंती आपण बांधलेल्या आहेत त्या भिंतींना काही फारसा अर्थ असणार नाही इथून पुढे. इंटरडिसिप्लिनरी अप्रोच हा कायम भाग राहणार आहे. एखादा विद्यार्थी साहित्याचा
अभ्यासाबरोबरच खगोलशास्त्राचा अभ्यास करू शकेल आणि व्याकरणाच्या किंवा विज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच तो कालिदासाचा अभ्यास सुद्धा करू शकेल. अशा प्रकारची एक वेगळी मला असं वाटतं की अधिक योग्य अशी होलिस्टिक शिक्षण पद्धती इथून पुढे येणार आहे, येऊ घातलेली आहे आणि त्याची सुरुवातही वेगवेगळ्या पद्धतीनं झालेली आहे असं मला वाटतं. आज जी व्यक्ती आर्ट्समध्ये असेल तिला विज्ञानाविषयी शिकण्यासाठी विज्ञानाच्या कॉलेजमध्ये किंवा विज्ञानाचे क्लास घेण्याची आवश्यकता नाहीये. तिला इतकं प्रचंड भांडार आज ज्ञानाचं उपलब्ध आहे आपल्या इंटरनेटवरती की वेगळ्या पद्धतीने विज्ञानाच्या शाखेचा कोर्स घेण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे अनेक लोक फक्त इंटरनेटवरती शिकून सुद्धा स्वतः इतरांना शिकवतायत, ही आजची वस्तुस्थिती आहे. तेव्हा ते काही कुठे नोंदवत नाहीत. ह्या अशा प्रकारची शिक्षण पद्धती आहे जी कॉलेजवरती नोंदवली जात नाही, कॉलेज म्हणून संस्था नोंदवली जात नाहीत. अनेक संस्था आज ऑनलाईन काम करतात. पूर्वी आपल्याला डिस्टंट एज्युकेशन माहिती होतं, पण आज डिस्टंट पेक्षा ऑनलाईन एज्युकेशन हा प्रकार आहे. संस्था नसते, संस्थेला जागा नसते, संस्थेमध्ये परमनंट असा स्टाफ नसतो. 1-2 व्यक्ती ज्या आहेत त्या दिवसातले काही काळ काढून आपली शिक्षण संस्था चालवतात आणि त्याच्यावरती हजारो नव्हे लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीनं कोचिंग घेतात, शिक्षण घेतात. ही वस्तुस्थिती आहे. आज बायजूस नावाची एक संस्था आहे. या संस्थेचं ही संस्था म्हणजे बेसिकली UPSC वगैरे परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्यासाठी संस्था निर्माण झाली. पण ती संस्था आज मार्केटमध्ये रजिस्टर्ड आहे एक कंपनी म्हणून आणि कंपनी म्हणून त्यांनी कोट्यावधी म्हणण्यापेक्षा ज्याला आपण म्हणतो की 100 कोटीपेक्षा जास्त त्यांचा मोठा व्यवहार आहे. 1000 कोटीपेक्षा 7,000 कोटीपेक्षा जास्त व्यवहार आहे. त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्यांची बाजारामधलं त्यांचं जे मूल्य आहे ते 10-15 हजार कोटी इतकं आहे. हे एवढ्यासाठी सांगतोय की या गोष्टी जेव्हा विकसित पावत असतात त्याचा अर्थ पारंपरिक शिक्षण पद्धतीमधलाच एक भाग ते हिसकावून घेत असतात किंवा पारंपरिक शिक्षण पद्धतीमधला जो डिसएडव्हान्टेज आहे, गैरसोय आहे, त्या गैरसोयीवर मात करणारी एक नवीन शिक्षण प्रणाली आज घडीला तयार झालेली आहे. आणि बैजूस नव्हे तर अशा जवळजवळ 20-25 तरी संस्था आहेत आपल्या भारतामध्येच की ज्यांचं बाजारामधलं मूल्य जे आहे ते कोट्यावधी रुपये आहे. म्हणजे दिल्लीमध्ये वाजीराम नावाची संस्था आहे. ही फक्त UPSCचं प्रशिक्षण देते आणि त्यांच्याकडे एक परीक्षेच्या एक पेपरसाठी त्यांच्याकडे लोक 1.5 लाख 2 लाख रुपये जमा करतात आणि फार मर्यादित प्रशिक्षण असतं, मर्यादित काळासाठी असतं आणि ते फक्त परीक्षेला जाण्यापुरतं असतं. आणि याच्यामध्ये सुद्धा फार मोठा इंटरनेटचा रोल आहे, ज्ञानप्रसाराचा. पूर्वीसारखा आता प्रत्येक गोष्ट प्रिंट करण्याची आवश्यकता राहिलेली नाहीये, कॉपीज बनवण्याची आवश्यकता राहिलेली नाहीये. सांगण्याचा मुद्दा असा की शिक्षण आणि विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि कौशल्य विकास ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने यांची एक सरमिसळ होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे टिकतील ज्या संस्था त्याच भविष्यामध्ये आजपासून 25 वर्ष, आजपासून 50 वर्ष टिकतील. इतर संस्थांना मला असं वाटतं की धोका राहणार आहे. संस्थांना सुद्धा कमी वेळेमध्ये खूप शिकवणारे प्राध्यापक मिळू शकतील आणि ते घरून कदाचित शिकवतील. त्यांना कॉलेजच्या 4 भिंतींमध्ये येण्याची आवश्यकता नाही. ही वस्तुस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि शेवटी मी असं म्हणेन, हे सगळं जरी असलं तरी मूलभूत मूल्य जी आहेत ती बदलणार नाहीत, बदलून चालणार नाहीत. कारण त्या मूलभूत मूल्यांच्या वरती समाज, देश, राष्ट्र आणि आपली पृथ्वी उभी आहे. ही मूल्य जी आहेत ती तीच मूल्य आहेत जे बापूजींनी आपल्याला शिकवली आहेत, कर्मवीरांनी शिकवलेली आहेत, महात्मा गांधींनी शिकवलेली आहेत, अन्य समाज सुधारकांनी शिकवलेली आहेत आणि आज भारताच्या संविधानामध्ये त्यांची स्थापना झालेली आहे. आणि मगाशी डॉक्टर महेश गायकवाड सर म्हणाल्याप्रमाणे ही जी मूल्य व्यवस्था आहे ती स्वातंत्र्य, समता आणि न्याय या 3 खांबांवरती, स्तंभांवरती उभी राहिलेली आहे, ज्याच्यासाठी महात्मा फुल्यांच्या पासून शाहू महाराजांच्या पर्यंत आणि आंबेडकरांच्या पासून महर्षी विठ्ठल कर्व्यांपर्यंत सगळ्यांनी अथक परिश्रम घेतले. आणि आज खरं तर कोणत्याही देशाच्या विकासाची जी त्रिसूत्री आहे ती न्याय, स्वातंत्र्य आणि समता हीच आहे असं मानण्याशिवाय गत्यंतर नाही. जगात जिथं जिथं
ज्याला म्हणतो केंद्रीय सत्ता किंवा हुकुमशाही आहे, व त्याच्यामध्ये चीनचा सुद्धा समावेश आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मनुष्य विकास किती झाला हे पाहण्याची सोय नाही. तिथं माणसाच्या वरती किती अत्याचार होतो याचं रिपोर्टिंग होत नाही. आपल्याकडे बऱ्याचदा आपल्याला वाटतं अरे समाजामध्ये फार परिस्थिती बिघडलेली आहे, आणि ते खरंही आहे. पण हेही खरं आहे की आपल्याकडे अजून तरी अन्यायाच्या वार्ता ज्या आहेत त्यांना वाचा फोडण्याची संधी आपल्याला अजूनही आहे आपल्या देशामध्ये. हे स्वातंत्र्याची गळचेपी झालेली नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने जे प्रगत देश झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण जपानचा समावेश करतो, अमेरिकेचा समावेश करतो किंवा जर्मनीचा समावेश करतो. या देशामध्ये अंतर्गत स्वातंत्र्य, समता आणि न्याय याची व्यवस्था परिपूर्ण नाही आहे, पण उत्तम आहे. 100% न्याय मिळू शकतो, 100% समता आहे असं म्हणू शकत नाही, किंवा बऱ्याचदा ही व्यवस्था फक्त त्यांच्यापुरती मर्यादित आहे. पण अमेरिकेमध्ये सुद्धा श्वेतवर्णीयांच्या विषयी, कृष्णवर्णीयांच्या विषयी द्वेष आहेच. भारतामध्ये जाती संस्था कमी व्हायच्या ऐवजी फोफावत चाललेली आहे. जपानमध्ये सुद्धा एकजिनसीत्वाच्या नावाखाली त्या ठिकाणी पण बरेच जे मार्जिनल कम्युनिटी आहेत, छोट्या कम्युनिटी आहेत, त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. जपानमधले लोक आणि बाहेरचे लोक याच्यामध्ये भेद तिथे केला जातो, आजही केला जातो. तर हे सगळी परिपूर्ण व्यवस्था नाही आहे, पण ही परिपूर्णतेकडे जाण्यासाठी मदत करणारी ही 3 मूल्य आहेत. तेव्हा संस्था कुठलीही असो, तंत्रज्ञान कोणतेही असो, ग्लोबलायझेशन आणि आंतरराष्ट्रीयकरण कितीही हो, याच्या मुळाशी असणारे संस्कार जे आहेत किंवा मूल्य जे आहेत, ज्याचा बापूजींनी सुसंस्कार असा उल्लेख केला, ते मला असं वाटतं स्वातंत्र्य, समता आणि न्याय हेच आहे. त्याची प्रतिष्ठा आपल्या संविधानामध्ये आहे, आणि हे कसं करायचं हे शिकवणं सुद्धा मला असं वाटतं खऱ्या अर्थानं अंतिम गोल असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी 3 गोष्टी मला असं वाटतं की मगाशी मी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा कदाचित जास्त महत्वाच्या आहेत किंवा शिक्षणाच्या पायाभूत गोष्टी मानता येतील. त्या म्हणजे सर्वसमावेशकता, सर्व धर्म समभाव, सर्व व्यक्ती समभाव हा असणं फार महत्वाचं आहे, आणि तो एक गुण विद्यार्थ्यांच्या मध्ये कसा आपल्याला वाढवता येईल हे पाहणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी कशा पद्धतीने, विद्यार्थ्यांची प्रतिभा आपल्याला कशा पद्धतीने विकसित करता येईल हेही पाहणं, हेही या आजच्या शिक्षणाचं ध्येय आहे. आणि ते सदैव राहिलेले, पण आज ते मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचं आहे, कारण त्याचा प्रतिभेचा आज पैशाशी संबंध असतो, प्रतिभेचा आज नोकरीशी संबंध असतो, आणि प्रतिभेचा आज अधिकाराशी संबंध असतो. त्यामुळे प्रतिभा आणि क्रिएटिव्हिटी हे आणणं म्हणजे समाजाच्या प्रगतीकडे जाण्यासाठी एक महत्वाचा मार्ग मोकळा करणं असं. पण फक्त या 2 गोष्टी असून चालणार नाहीत. तिसरी जी आहे सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. कारण नकारात्मकतेकडे जाणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला आनंद देणाऱ्या असतील किंवा काही वेळा ज्याला म्हणतो की तात्पुरतं समाधान देणारे असतील, पण खऱ्या अर्थानं ज्याला आपण विश्वबंधुत्व म्हणतो, वसुधैव कुटुंबकम म्हणतो, विश्वची माझे घर म्हणतो, त्या प्रकारचं जर जग आपल्याला सांभाळायचं असेल, संवर्धन करायचं असेल, तर आपल्याला सकारात्मकता असली पाहिजे. आपण सध्याचं जे विकासाचं मॉडेल आहे ते चुकीचं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. GDP किंवा पर कॅपिटा इन्कम म्हणजे देशाचा विकास नव्हे हे समजून घेणं आवश्यक आहे. आज आपल्या देशाचा 9% विकास असो किंवा 10% विकास असो, जवळजवळ 31 कोटी लोकांना अर्धपोटी झोपावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा सकारात्मकता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकता या 3 गुणांना पायाभूत मानून मला असं वाटतं की ज्यांना देशहिताची आणि समाजहिताची चिंता आहे त्यांनी या 3 गोष्टींना पायाभूत मानून पुढचं शिक्षण जे आहे ते मूल्य संवर्धन आणि त्याचबरोबर कौशल्य प्रदान या दोन्ही गोष्टी यांचा समन्वय केला पाहिजे. हे कसं करायचं हे आपल्या समोरचं फार मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. आमची जी चांगुलपणाची चळवळ आहे त्यांचा मूलाधार म्हणजे या 3 गोष्टीच आहेत, सकारात्मकता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकता. तेव्हा मला असं वाटतं एका अर्थानं चांगुलपणाची चळवळ ही एका अर्थानं नव्या प्रकारच्या शिक्षणाची चळवळ आहे, आणि आम्ही चांगुलपणाच्या चळवळीचा अभ्यासक्रम बनवलेला आहे. हा अभ्यासक्रम आम्ही विद्यापीठांच्या बरोबर आता वेगवेगळ्या प्रकारचे MOU करून ते राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत. याच्या अंतर्गत आमची दुसरी परिषद जी आंतरराष्ट्रीय परिषद कॉन्फरन्स ऑनलाईन आहे, ती उद्या आणि परवा होणार आहे. तर अशा प्रकारच्या या 3 मूलभूत गोष्टी आणि त्याच्याबरोबर असलेल्या बाकी सगळं जे जटिल असं सामाजिक, राजकीय
आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक वातावरण आहे, याचा समन्वय कसा साधायचा हे पाहत आणि त्याच्यातून चांगला मार्ग काढत पुढे जाणं म्हणजेच खऱ्या अर्थानं शिक्षण पद्धती आणि खऱ्या अर्थानं शिक्षण मूल्य असं मला वाटतं. या ठिकाणी मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. विशेषतः आपल्या संस्थेचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मला या ठिकाणी बोलवून एका अर्थाने धन्य केलं. या निमित्तानं मला बापूजींच्या विषयी 4 गौरवोद्गार काढण्याची एक अभूतपूर्व अशी संधी मिळाली. आणि या निमित्तानं माझे जे छोटेसे विचार, मी काही शिक्षण क्षेत्रातला तज्ज्ञ वगैरे नाही आहे, पण शिक्षण क्षेत्राचा फायदा झालेला एक लाभार्थी आहे. आजकाल लाभार्थींच्या फार मोठ्या मुलाखती असतात, पण मी एक वेगळ्या प्रकारचा त्या संपूर्ण शिक्षण पद्धतीचा लाभार्थी आहे. माझे शिक्षक, त्यांचं माझ्यावरती आजही प्रेम आहे. त्यांना मी आजही भेटतो, त्यांच्या पायांना स्पर्श करतो. माझे काही प्राथमिक शिक्षक जिवंत आहेत सुदैवाने, माध्यमिक शिक्षक तर अनेक आहेत अजून, त्यांना मी भेटतो. आम्ही त्यांची काळजी घेतो. आमची अलुमनाय जी माझी विद्यार्थी संघटना आहे ती आमच्या शिक्षकांची काळजी घेते, त्यांच्या आजारीपणामध्ये त्यांची सेवा करते, त्यांना आर्थिक मदत गरज असेल तर तीही देत असते. तर अशा प्रकारच्या शाळेतून, अशा प्रकारच्या कोल्हापूरच्या संस्कारातून मी वाढलेलो आहे. आपल्या सगळ्यांविषयी मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. विशेषतः शेजवल सर आणि डॉक्टर महेश गायकवाड सर यांनी मला माझ्याशी कोऑर्डिनेट करून मला इथवर आणलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची ही एक अभूतपूर्व संधी दिली. मी आपला अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. खूप खूप मनापासून धन्यवाद. सर्व उपस्थितांच्या वतीनं धन्यवाद सर. अत्यंत गंभीर विषयावर सखोल आणि व्यापक चिंतन आज या निमित्तानं आपण मांडलेलं आहे. पारंपरिक मूल्य व्यवस्था आणि त्याला जोडून आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालणारे आपले विचार नक्कीच सर्व ऐकणाऱ्यांना विचार प्रवृत्त करणारे आहेत. बापूजींची जयंती ज्या शिक्षणावरील मूलगामी चिंतनानं व्हायला हवी असे आमच्या कार्याध्यक्षांची इच्छा असते, खऱ्या अर्थानं ती आज परिपूर्ण झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. असं प्रत्येक ऐकणाऱ्यालाही वाटावं असं एक चिंतन आपण आपल्या या वक्तव्यातून मांडलेलं आहे. मनापासून आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं धन्यवाद सर. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. बापूजींच्या विचारांचा वसा आणि वारसा, कार्याचा, त्यागाचा आणि सहृदयतेचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे आणि ज्यांच्या वक्तृत्वाला आणि वाणीला बापूजींचा स्पर्श जाणवतो आणि ज्यांनी पाठीवर ठेवलेल्या हातातून बापूजींच्या स्पर्शाची अनुभूती येते, असे आपल्या संस्थेचे कुटुंब प्रमुख, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माननीय कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. शिक्षण वर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा 34वा पुण्यस्मरणाचा हा सोहळा आहे. या निमित्त ज्ञानतपस्वी आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर मुळे साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला आत्ताच लाभलेलं आहे. या निमित्तानं उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी पदाधिकारी, संस्थेतील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि बापूजींच्या व्यक्तिमत्वावरती आणि तत्वज्ञानावरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक आणि 11 जिल्ह्यातले सर्व गुरुदेव कार्यकर्ते, आदरणीय मुळे साहेब, आपण जे हितगुज आता आमच्याशी केलं, जरी आपण दिल्लीत बसून आमच्याशी हितगुज करीत होता तरी जवळ बसून गप्पा गोष्टी करत असल्यासारखे आपण शिक्षणाबद्दलचं जे मार्गदर्शन केलं, एकंदर शिक्षणाबद्दलची बदलती परिस्थिती आणि मूल्य व्यवस्था त्याच्याबद्दलचं चिंतन खऱ्या अर्थानं मौलिक असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. शिक्षण वर्षी बापूजी साळुंखे यांचं वैयक्तिक जीवन आपणा सर्वांना ज्ञात आहे. 69 वर्षाचा बापूजींचा कालखंड, त्यांचं बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ या 3 अवस्था प्रामुख्याने आपण जर जवळून बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की बाल्यावस्थेमध्ये साधारणतः लहान असतानाच त्यांचे आई वडील निघून गेले आणि श्रम आणि स्वावलंबनाला प्रतिष्ठा देऊन बापूजींनी प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन आणि कॉलेजचे एज्युकेशन
ते मग पाटणमध्ये असेल, इस्लामपूरला असेल आणि कोल्हापुरातल्या राजाराम महाविद्यालयात असेल, या ठिकाणी आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि स्वातंत्र्य सेनानी म्हणून काही दिवस आपलं आयुष्य व्यतीत केलं. या कालखंडामध्ये अनेक क्रांतीवीर त्यांच्या सानिध्यात आले. मग नागनाथ अण्णा नायकवडे असतील, क्रांतीचे नाना पाटील असतील, वसंतदादा पाटील असतील, जी.डी. बापू लाड असतील, असे अनेक स्वातंत्र्य सेनानी बापूजींच्या सहवासात आले. त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर या स्वराज्याचं सुराज्य व्हायचं असेल तर आपण शिक्षणाची कास धरली पाहिजे, ही भूमिका बापूजींनी अंगीकारली आणि काही दिवस रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर अण्णांच्या श्रम आणि स्वावलंबन या वटवृक्षाच्या खाली त्यांचे विचार चिंतन हे त्यांनी केलं आणि कार्यरत राहिले. त्यानंतर 1955ला साधारणतः त्यांनी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अल्पावधीमध्ये 11 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 400 संस्कार केंद्र त्यांनी स्थापन केली की ज्याच्या अनुषंगानं आज 2 लाख विद्यार्थी आणि 8,000 गुरुदेव कार्यकर्ते शिक्षण दानाचं काम करत आहेत. आणि हे करत असताना संख्यात्मक वाढ बापूजींना अनुभूत नव्हती. तर प्रामुख्यानं समाज हा जर सुसंस्कारी व्हायचा असेल तर आपण ज्ञानाची कास धरली पाहिजे, या भूमिकेनं बापूजींनी हाडाची काढ केली. स्वतःला मेणबत्तीप्रमाणे झिजवून घेतलं, उदबत्तीप्रमाणे जाळून घेतलं आणि सर्व ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भाग त्यांनी पिंजून काढला. ज्ञानगंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याशिवाय हा जो अशिक्षित समाज आहे, बहुजन समाज आहे, हा शिक्षित होणार नाही, ज्ञानसंपन्न होणार नाही, खऱ्या अर्थानं भारत मातेचा तो सेवक बनणार नाही. आणि म्हणून त्यांनी हे तत्वज्ञानाची मोठ बांधली आणि त्याच्यामध्ये 3 शब्द महत्वाचे त्यांनी जीवनामध्ये आचरणात आणले. त्यांनी मूल्य 3 मांडली की जे आपल्या मुळे साहेब आपण आपल्या विचारामध्ये त्याचं विश्लेषण खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. अधिक मी काही त्याच्यात बोललो नाही, की अनेक गुरुदेव कार्यकर्त्यांना बापूजींच्या तत्वज्ञानाचा जवळून परिचय आहे. ज्ञान या शब्दाबद्दल बापूजींनी एक दिवस त्याच्यावरती ते बोलायचे, विज्ञानावरती एक दिवस बोलायचे आणि सुसंस्कारावरती ते बोलायचे. गुरुदेव कार्यकर्त्यांची विभागीय ते शिबिर घ्यायचे, अनेक ग्रामस्थ मंडळी त्यांच्या व्याख्यानाला उपस्थित असायचे आणि त्यांच्या समोर त्या भगवद्गीतेचं कीर्तन करत असताना, कारण बाल्यावस्थेमध्ये महाभारत, रामायण आणि वेदांचं पारायण त्यांनी केलेलं होतं, त्याचा पगडा आणि संतांचा सहवास हा सत्संग त्यांना होता आणि त्यामुळं अनेक राजकारणी, अनेक संत प्रभाव त्यांच्या समेत होती. त्याचा पगडा या त्यांच्या विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आयुष्यातल्या तपश्चर्येतून, चिंतनातून, अनुभवातून त्यांनी ज्ञान हा शब्द निवडला आणि ते सांगत असताना ते सांगायचे की प्रत्येक विद्यार्थ्यानं, प्रत्येकानं सत्याची जाण करून घेतली पाहिजे, चारित्र्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे, प्रामाणिकपणाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. सत्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा, त्याग आणि सेवा ही पंचसूत्री ही बापूजींनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समोर, आम्हा गुरुदेव कार्यकर्त्यांच्या समोर ठेवली. आणि हे जेव्हा तुम्हाला कळतं, तुम्हाला ज्ञान मिळतं आणि संपन्नता तुमच्या जीवनामध्ये होते, त्यावेळेला ज्या मातीत आपला जन्म झाला त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी त्यागी भावना असली पाहिजे, सेवाभावी प्रवृत्ती असली पाहिजे. हा भाग प्रामुख्यानं त्यांनी टाहो पडून सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर शब्द त्यांनी वापरला विज्ञान हा शब्द, की ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, हे सातत्यानं ते म्हणायचे की जे तुम्हाला कळलं, जे सत्य कळलं त्याप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. ही भूमिका सातत्याने ते सांगत आले आणि जे आपल्याला ज्ञान झालं आणि ते जीवनामध्ये आपण वळवलं तर आपलं व्यक्तिमत्व सुसंस्कारी होतं आणि त्याच्यातून आपण सुसंस्कारी समाज हा निर्माण करू शकतो आणि तो निर्माण करण्याचं सामर्थ्य हे गुरुदेव कार्यकर्त्यांच्यात असलं पाहिजे. कारण प्रत्येक शिक्षकाला सर, मास्तर असं बापूजींनी कधी म्हटलं नाही, तर तू देव आहेस, तुझ्याकडे दैवत्व असलं पाहिजे, चांगुलपण असलं पाहिजे. जे जे विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ते जाणण्याचे सामर्थ्य तुझ्यात असलं पाहिजे आणि मग ते जाणल्यानंतर त्याच्यावरती फुंकर घालण्याचं काम तुझ्या ज्ञानातून,
तुझ्या अनुभवातून ते त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये पेरलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातलं चांगुलपण, परमेश्वरी अवतार ज्याला आपण म्हणतो की प्रामुख्याने प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये एक राक्षस असतो, तसाच तो परमेश्वराचंही वास्तव्य असतं. तर राक्षस मारणं आणि परमेश्वराचा जन्म त्याच्या ठिकाणी निर्माण करणं हे सामर्थ्य हे गुरुदेव कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. आणि ते त्यांनी आपल्या आचार विचारातून आचरणातून विद्यार्थ्यांना सांगायचं असतं. आणि त्याप्रमाणे बापूजींनी सांगितल्यामुळं अनेक गुरुदेव कार्यकर्त्यांची एक माहोल तयार झाला आणि संस्कारक्षम गुरुदेव कार्यकर्ता तयार झाला. आणि तो आज 11 जिल्ह्यामध्ये ज्ञानदानाचं काम करतोय. मग ग्रामस्थांचे संपर्क असेल, इमारत बांधण्याचं काम असेल, अनेकविध प्रकारे विद्यार्थ्यांच्या परत प्रयोगशीलतेनं त्यांच्यासमोर उभं राहण्याचं काम असेल, या सर्व गोष्टी आमचे गुरुदेव कार्यकर्ते करतायत. आणि आपण सांगितलेल्या ज्ञानाबद्दलचं जे बदलती शिक्षण पद्धती आहे त्याचा अंगीकार हा सगळ्या संस्कार क्षेत्रामध्ये आज आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. तंत्रज्ञानाच्या बाबतीत या +2 स्तरावरती हायस्कूलमध्ये अनेकविध प्रकारचे तंत्र शिक्षण म्हणजे ITI क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे अनेक विविध प्रकारचं टेक्निकल नॉलेज दिलं जातं त्या पद्धतीचं प्रत्येक संस्कार केंद्रामध्ये, कॉलेजेसमध्ये आपण तंत्रज्ञान उपलब्ध करतो आहोत. आणि त्याचबरोबर आपण सांगितलेलं मूल्याधिष्ठित शिक्षण सुद्धा देण्याचा भाग हा आपण अंगीकारलेला आहे. हे करत असताना आपण एक महत्त्वाचा विचार मांडला की ही जी सर्जनशीलता प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा निर्माण करायची असेल, प्रयोगशीलता निर्माण करायची असेल, तर प्रामुख्यानं सकारात्मक भूमिका असली पाहिजे. कारण ही सकारात्मक भूमिका ही गुरुदेव कार्यकर्त्यांच्या मध्ये आणण्याची गरज आहे. कारण पूर्वी खडू आणि फळा आणि 4 भिंतीच्या आत शिक्षण देणं ही प्रक्रिया ही प्रामुख्याने चालायची, की जी आज तागायत आपण करतो आहोत. परंतु आता या बदलत्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने करोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीने शिक्षणदान करण्याचा प्रयोग करतो आहोत. हे करत असताना भविष्यामधले अनेक पद्धतीचे पाश्चात्य अनुभव आपण सांगितलेत आणि कशा पद्धतीनं एकंदर संकट या शिक्षणावरती येणार आहेत याच्याबद्दल सुद्धा अनालिसिस आपण इतक्या उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे की अधिक त्याच्याबद्दल मी काय बोलावं अशातला भाग नाही. परंतु त्या पद्धतीनं आपण दिलेला जो विचार आहे त्या पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न अनेक संस्था करतायत. त्याच्यामध्ये विवेकानंद शिक्षण संस्था ही प्रामुख्यानं विवेकाचा आनंद तर देणारच आहे, त्याचबरोबर विज्ञानाचाही आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कारण शेवटी एका 4 भिंतीच्या एका रूम मधून तंत्रज्ञान समोर ठेवून संबंध 11 जिल्ह्यामध्ये एका जागेला बसून एक शिक्षक हा या साधारणतः इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ॲप्सच्या माध्यमातून मग YouTube असेल, फेसबुक असेल, झूम पद्धती असेल, याच्यातून शिक्षणदान करण्याचं काम आमचे शिक्षक करतायत. परंतु त्याच्यातून फार विद्यार्थ्यांनी गुरुदेव कार्यकर्ता यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते आहे असं आपल्याला वाटत नाही. कारण प्रामुख्यानं गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या शिक्षण पद्धतीपर्यंत जी एक अद्वैत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्यामध्ये निर्माण होण्याची गरज आहे ते या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक कृत्रिम पद्धतीचा साधारणतः भाग देवाणघेवाण झालेला आहे. आणि त्यामुळं हृदयापर्यंत जाण्याचा विद्यार्थ्यांच्या बरोबर जो भाग होता त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आपण हसत खेळत बोलत होतो, त्याचं सुखदुःख जाणू शकत होतो. हे आपण या यांत्रिक पद्धतीमध्ये आज जाणू शकत नाही. आणि ती जाणण्यासाठी हे साधारणतः ही रोगराई संपल्यानंतर प्रामुख्यानं ऑफलाईन हा विद्यार्थी आपल्या समोर येणं आणि तो परमेश्वर बघितल्यानंतर शिक्षकाच्या बदला परमेश्वर जागा होणं आणि त्याच्यातून ज्ञानवृद्धी होणं आणि त्याच्यातून ज्ञानसमृद्ध सर्जनशील असा विद्यार्थी तयार करणं ही घडी ही लवकरात लवकर यावी ही ईश्वरचरणी माझी प्रार्थना राहील. आपण मुळे साहेब आपण सांगितले हे सांगत असताना पेठ तुम्ही आमच्या समोर उभी केली. साधारणतः शिवाजी पुलाची आपण आठवण काढली. गल्लीतच जणू आपण बोलतो आहोत, पूजा गोष्टी करतो आहोत असा भास झाला. आणि हे करत असताना सार्थ अभिमान वाटतो की छत्रपती शाहू महाराजांच्या मातीमध्ये विशेषतः करवीर नगरीमध्ये आपण पहिल्या तालीम घेतली, त्या मातीत आपण कुस्ती केली बुद्धीची आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पोहोचले आहात. त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आम्हा करवीर नगरीच्या नागरिकांना होतोय. त्या अशाच पद्धतीचा एकंदर शिक्षण पद्धती ही सामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावं. सातत्यानं आपला सुसंवाद हा राहावा. त्या विवेकानं आपण या परिसरामध्ये आल्यानंतर आमच्या संस्कार केंद्रांना भेटी द्याव्यात
आणि आपले अनुभव आणि शिक्षणाबद्दलचं तंत्रज्ञान हे आमच्या गुरुदेव कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोचवावं अशी आपल्याला नम्र विनंती माझी राहील. त्या विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आल्यानंतर समाधी बापूजींचे की त्या पुतळ्याला बघितल्यानंतर त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व आचरण हे आमच्या समोर येतं आणि तिथं नतमस्तक झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. तर ती ऊर्जा आपल्या वाणीतून आपण दिलीत याबद्दल मनपूर्वक संस्थेच्या वतीनं आपले आभार मानतो. सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि पदाधिकारी आणि सर्व सूत्रसंचालक या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे आत्मगत परिपूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. मनापासून आभारी आहे. ज्ञानेश्वर मुळे सरांनी जे चिंतन मांडलं त्या चिंतनाला पुढे नेत आपण आपल्या अध्यक्षीय मनोगतातून खऱ्या अर्थानं बापूजींचे मूल्य विचार नेमकेपणानं आमच्या समोर ठेवलेले आहेत. आजचा कार्यक्रम हा केवळ कार्यक्रम किंवा व्याख्यान नाहीये, तर खऱ्या अर्थाने पुढच्या संपूर्ण वर्षासाठी आमच्या बुद्धीचं बॅटरी चार्जिंग करणारा हा असा कार्यक्रम आहे. ही ऊर्जा आम्हाला पुढच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील याची खात्री आहे. सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं विचारप्रवण, कार्यप्रवण आणि मूल्यप्रवण करणारे असे विचार आपण दोघांनी मांडलेले आहेत. अगदी बापूजींची आठवण करून देणाऱ्या या आपल्या अध्यक्ष मनोगताबद्दल मी सर्व उपस्थितांच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या झूम लिंकला मला वाटते जवळपास 450च्या आसपास लोक जॉईन आहेत आणि याशिवाय युट्यूब चॅनेलला आपले हजारो गुरुदेव कार्यकर्ते या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. इथं उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि ऐकणारे सर्व श्रोते या सर्वांचे आभार मानण्याकरता आणि या कार्यक्रमाचा शेवट आपल्या शेवटच्या टप्प्याकडे नेण्याकरता मी निमंत्रित करतो आपल्या संस्थेचे अर्थ विभागाचे सहसचिव माननीय प्राचार्य SM गवळी सर यांना की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावा. बंद केलं. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा 34वा पुण्यस्मरण सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय. या ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी बदलती शिक्षण पद्धती आणि मूल्य व्यवस्था याच्यावरती सुंदर असं मार्गदर्शन करून निश्चितपणे आपल्याला एक चांगली प्रेरणा आणि चालना याच्यामधून आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले कुटुंब प्रमुख माननीय प्राचार्य अभय कुमार साळुंखे साहेब, कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी आपल्याला बापूजींचं बालपण, बापूजींचं सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्र उभारणीमध्ये बापूजींचं योगदान आणि त्याचबरोबर बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये गुरुदेव कार्यकर्त्यांनी करायचं कार्य हे आपल्याला या ठिकाणी साहेबांनी दिलेले आहे. त्यामुळं त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव कांबळे साहेब, त्याचबरोबर सचिवा सौ गावडे मॅडम, सहसचिव श्री शेजवळ साहेब आणि सहसचिव श्री युवराज भोसले साहेब, उपस्थित सर्व आजी माजी आजीव सेवक, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व 12 जिल्ह्यातून उपस्थित असणारे गुरुदेव कार्यकर्ते, ग्रामस्थ, बापूजींवर प्रेम करणारे सर्व हितचिंतक आणि खरं आभार LBS महाविद्यालयाचे ज्यांनी ही सगळी व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे, ते LBS कॉलेजचे DL सुर्वे सर, त्यांचे सर्व टीम आणि ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलेलं आहे असे गायकवाड सर, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. गायकवाड. धन्यवाद सर. हा साहेब बंद करू द्या ना कार्यक्रम थांबवायचा का साहेब? हा थांबवा. ओके, धन्यवाद. सुर्वे सर बंद करा.
सर मीटिंग एंड करतो. हा करा.